ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी नासिक की, जहां सांसद नीलेश लंके की नेतृत्व में विशेष अभियान चलाया गया। साथ ही बात होगी सोई गांव की, जहां सामाजिक सरोकार से जुड़ा एक सराहनीय उपक्रम आयोजित किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। डोंबिवली पूर्व स्थित कैरल हॉस्पिटल, आरआर हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर की ओर से 23 से 28 दिसंबर के दौरान आयोजित निशुल्क हृदय जांच एवं एंजियोग्राफी शिविर को नागरिकों से जबरदस्त प्रतिसाद मिला। 6 दिवसीय इस स्वास्थ्य शिविर में कुल 1120 मरीजों की जांच की गई। शिविर के दौरान 2D इको, ईसीजी और रक्त जांच पूरी तरह निःशुल्क की गई। साथ ही MJPJAY और PMJAY सरकारी योजनाओं के अंतर्गत पात्र मरीजों को निःशुल्क उपचार की सुविधा भी उपलब्ध कराई गई। इस शिविर में हृदय रोग विशेषज्ञों के साथ साथ जनरल मेडिसिन, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी जैसे विभिन्न सुपर स्पेशलिटी विभागों के विशेषज्ञ डॉक्टर उपस्थित रहे। इसी अवधि में 25 और 28 दिसंबर को रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया। डॉक्टर हरीश साळुंखे, स्वर्गीय रतनबुवा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि केअरवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही दिनांक 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये ऑल स्पेशालिटीचे डॉक्टर आहेत, जसे की कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, सर्व स्पेशालिस्ट मोफत ओपीडी सेवा देत आहेत। या शिबिरामधून जे पेशंट त्यांना आम्ही जवळपास 100हून अधिक लोकांना आम्ही एंजिओग्राफी मोफतपणे करणार आहोत। तसेच या शिबिराचा आतापर्यंत जवळपास 1000हून अधिक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे। 250च्या वरती लोकांना आम्ही मोफत तुडिको करून दिलेले आहेत। या शिबिरामधून जे काही पेशंट त्यांची सर्जरी निघणार आहे, जसे की बायपास आहे किंवा पॅनक्रियाटिस आहे किंवा त्यांना ऑर्थोच्या सर्जरी आहेत, ज्या आम्ही योजनेअंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे MJPJAY, त्या योजनेअंतर्गत आम्ही मोफत त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत। दिनांक 28 डिसेंबर नंतर आम्ही आमचे सिटी स्कॅन सेंटर आहे, तसेच आमचे ब्लड बँक आहे, ते आम्ही माफक दरामध्ये डोंबिवलीकरांसाठी आम्ही चालू करत आहोत। महिलांसाठी आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग म्हणून मॅमोग्राफी आम्ही मोफत ठेवलेली आहे, तर त्याचा सर्व महिलांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी मॅनेजमेंटच्या वतीने सर्वांसाठी आवाहन करतो। आमचा आता जो आम्ही रिस्पॉन्स बघत आहे तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे, त्यामुळे आम्हाला अजून 2 ते 3 दिवस अजून हा कॅम्प आम्हाला एक्सटेंड करावा लागेल, कारण का आतापर्यंत जवळपास 1000 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। तर आणि जे एंजिओग्राफी आहे ते अजून 15 दिवस अजून आमचे फ्रीमध्ये चालू राहतील। मी सर्व डोंबिवलीकर किंवा जे आजूबाजूचे जे परिसरातील जे लोक आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। तुमचे जे काही आजार आहेत तर त्या आजारावरती आम्ही योजनेअंतर्गत व स्वर्गीय रतनबुवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत आम्ही तुमचे उपचार मोफत किंवा कमी किमतीमध्ये आम्ही करून देऊ। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। भोकर में क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती बड़े हर्षोल्लास और श्रद्धा के साथ मनाई गई। सुबह भोकर मुदिखेड़ बाईपास रोड स्थित भगवान बिरसा मुंडा चौक पर समाज और विभिन्न संगठनों द्वारा उनकी तस्वीर की पूजा अर्चना कर पुष्प अर्पित किए गए। इस अवसर पर आदिवासी समाज, छात्र संघ एवं सामाजिक संगठनों की ओर से पारंपरिक वेशभूषा और नृत्य के साथ भव्य शोभा यात्रा निकाली गई। कार्यक्रम की अध्यक्षता बापूराव वागतकर ने की, जबकि उद्घाटन विधायक भीमराव केराम ने किया। मुख्य अतिथि पूर्व विधायक संतोष टारपे रहे। समारोह में सामाजिक कार्यकर्ता, जनप्रतिनिधियों और बड़ी संख्या में समाज बंधु उपस्थित रहे। आपण अनेक वेळेस या ठिकाणी भोकरमध्ये येतात, मोर्चे असतील, आंदोलन असतील, पण येथील समाजाचे प्रश्न जैसे ते आहेत, समाजाच्या प्रश्नामध्ये काही कुठल्याही प्रकारचे प्रश्न आतापर्यंत सोडवले गेलेले नाहीत। बघा, सामाजिक प्रश्न सोडले गेलेत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु सामाजिकरित्या ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्याच्या सदस्यांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। भविष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिकदृष्ट्या आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मुलींचं असेल, मुलांचं असेल, ते त्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह त्या ठिकाणी झाले पाहिजे अशा पद्धतीची आमच्या सगळ्या लोकांची मागणी आहे। त्या गोष्टी प्रलंबित आहेत। मला वाटते जागेसाठी त्या ठिकाणी थोडीशी अडचणी भोकरमध्ये निर्माण झालेल्या आहेत। लवकर ते जागा वगैरे उपलब्ध झाली की ते वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवातीला आमच्याकडे पैसा आहे, परंतु जागेच्या काही अडचणी आहे, त्याच्यामुळे वसतिगृह नवीन बांधकामासाठी त्याला काही अडचणी होत्या। सध्या आमचे जे वसतिगृह आहे ते भाड्याच्या याच्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला सुविधा अपेक्षित आहे आमच्या पोरांसाठी त्या होत नाहीत याची आम्हाला कल्पना आहे, पण भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितच सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। आता आपण म्हणालात की राजकीय आरक्षणामध्ये घुसखोरी होते, आता आपण बघितलं जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या आरक्षण थोडं जाहीर झाले, पण अनेक ठिकाणी असं नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी
ठिकाणी असं झालं, मुदखेड असेल, उंबरी असेल किंवा आता अनेक ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणी समाज नसताना देखील एस टी कॅटेगरीसाठी जागा आरक्षित झालेली आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक ज्या काही सेन्सियस ज्याला म्हणतो आपण, जनगणनेची जी नोंद असते, त्या जनगणनेच्या नोंदीसाठी जे क्रायटेरिया जे काय असते मतदाराच्या संदर्भामध्ये निवडणुकीसाठी म्हणून, त्या भागामध्ये जर त्या जमातीपैकी असणाऱ्या त्या जनगणनेमध्ये नोंद केली असेल, त्या ठिकाणी सेन्सिसचे लोक ठरवत नाहीत की हा खरा आहे की खोटा आहे, पण ती नोंद झाली असेल तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या भागाचे असणारे रिझर्वेशन त्या ठिकाणी होतात आणि त्या ठिकाणी तो मूळ जमातीमधला तो आदिवासी आहे किंवा नाही हे सर्वण्यासाठी आमची जात पडताळणी समिती आहे आणि जिथं आमची संख्या नसेल तर त्या ठिकाणी ज्यांना त्या नोंदणीमध्ये तशा पद्धतीच्या जमातीचा उल्लेख असेल तर त्याचा लाभ ते निश्चित त्या ठिकाणी घेतलेला आहे, याची कल्पना आम्हाला त्या आहे. आणि माझा बोलण्याचा तोच उद्देश होता की इथून पुढं आमच्या आदिवासी लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही खरे हक्कदार आहोत त्या हक्कापासून जर वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने हे घटनात्मक असतं, आमच्या हक्काचं अधिकाराचं त्या ठिकाणी त्यापासून वंचित राहतो, हे खऱ्या अर्थाने घटनेचं आणि आमच्या हक्काचं अवमूल्यन आहे, हे सरकारने त्या ठिकाणी त्याची नोंद केली पाहिजे. या संबंधाने सुद्धा आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी करतो. आपण बोलता बोलता एक गोष्ट बोलून गेलात की 350 वर्ष काल 2 बालकांनी महामानवाच्या नावानं झाली, त्यासाठी 3,500 कोटी रुपये सरकारने त्यांना दिलेले. मग 150 वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या बाबतीमध्ये आपण काय बोलू? याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता, परंतु सरकारच्या थोडेसे वेळेअभावी त्या ठिकाणी झालेले नाही. परंतु 4ही विभागामध्ये भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती आदिवासी विभागाने त्या ठिकाणी साजरी केलेली आहे, परंतु म्हणावं तशा पद्धतीने झालं नाही याची असणारी खंत त्या ठिकाणी व्यक्त केली गेली. आपण सरकारकडं काय आव्हान करणार आणि काय मागणी करणार भविष्यामध्ये? घटनात्मक आणि संवैधानिक जे काही हक्क आणि अधिकार आदिवासींचे आहेत ते हक्क आणि हा अधिकार आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. सरकार म्हणून सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. सरकार म्हणून ह्या उपेक्षित असणाऱ्या आदिवासीचे पाठीमागे त्यांच्या न्यायाच्या बाजूने सक्षम असं उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची सरकारला आमची मागणी आहे आणि असंच आम्ही लोकांच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो. जिल्ह्यातला सर्व आदिवासी समाज एक आदिवासीचे नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहतो आणि जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न असतील, त्यानंतर स्वावलंबन योजनेच्या निधीचे प्रश्न असतील, प्रलंबित आहेत. यासाठी आपण सरकारकडे काय पाठपुरावा करणार आहात का त्या संदर्भात? बघा, 17 संवर्गाच्या पेसाच्या अंतर्गत नोकर भरतीच्या संदर्भामधला असणारा आता शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या 6 ऑक्टोबरला त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये जी केस होती ती आपल्या बाजूने निकाल झाला, ती जागासुद्धा भरण्याचा आपण प्रयत्न करतो आणि या आठवड्याभरामध्ये शासनाचा GR सुद्धा त्या संदर्भामध्ये निघेल. अशा अनेक जे काही प्रश्न आहेत, एकाच वेळी सगळे प्रश्न आमचे सुटणार नाही आणि म्हणून सांघिकरित्या ह्या सगळ्या गोष्टीची सामूहिक जबाबदारी म्हणून मी जरी आमदार जरी असलो तर समाज आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची सामूहिक समाजाच्या उत्थानासाठी काम करण्याची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारूनच आम्हाला हा लढा सातत्याने त्या ठिकाणी पुढे न्यावं लागणार, अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. आज भगवान नांदेड़ से सीनू संवाददाता कमराकर की रिपोर्ट। छत्रपति शिवाजी महाराज के किलों में यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स के तौर पर लिस्टेड महाराष्ट्र के 12 किलों में से नासिक जिले का इकलौता किला सालहेर किला है। किले की रक्षा करो, इतिहास की रक्षा करो, यही शिव की सच्ची सेवा है। मंत्र का जाप करते हुए आपला मावला संगठन ने सालहेर किले में सफाई, संरचना बचाव और पेड़ लगाने का अभियान चलाया। इस अभियान का 10वां फेज लोकनेता MP नीलेश लंके की गाइडेंस और कॉन्सेप्ट में पूरा हुआ। उनके साथ डिंडोरी लोकसभा सीट से MP भास्कर राव भागरे भी मौजूद रहे। ये लगातार चलते रहे कार्य का एक माइलस्टोन है। ये एनवायरमेंटल सप्लीमेंटल इनिशिएटिव है जो केवल सफाई तक सीमित नहीं है, बल्कि किले पर पेड़ लगातार प्रकृति संरक्षण का संदेश भी देता है। आपला मावला संगठन की तरफ से सभी शिव प्रेमियों और किला प्रेमियों ने बड़ी संख्या में इस अभियान में हिस्सा लिया। नासिक से सीनू संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। सोईगांव तालुका के कवली गांव में मराठा प्रतिष्ठान की ओर से सामाजिक सरोकार से जुड़ा एक सराहनीय उपक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर गांव के नागरिकों को हर घर हरिपाठ पुस्तिका एवं कंबल वितरित किए गए। मराठा प्रतिष्ठान के इस उपक्रम को ग्रामीणों की ओर से उत्साहपूर्वक और सकारात्मक प्रतिक्रिया मिली। कार्यक्रम में मराठा प्रतिष्ठान के जिलाध्यक्ष विजय काले, गलवाडा की माजी सरपंच सुरेखा ताई तायडे, पंचायत समिति के माजी सभापति चंद्रकांत पाटिल सहित मराठा प्रतिष्ठान के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित रहे।
सभी के सामूहिक प्रयासों से मराठा प्रतिष्ठान द्वारा आयोजित हर घर हरिपाठ एवं कंबल वितरण कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। सोईगांव से सीनू संवाददाता विजय काले की रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर में आज संतों और प्रशासनिक अधिकारियों की महत्वपूर्ण बैठक महाकुंभ परिषद आयोजित की गई। बैठक का मुख्य उद्देश्य आने वाले सिंहस्थ कुंभ मेले की तैयारियों की समीक्षा करना और योजना की दिशा तय करना था। इस बैठक में प्रमुख रूप से डॉक्टर बिंदु जी महाराज, शास्त्र राष्ट्र संत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज और देश भर के अलग अलग अखाड़ों के महामंडलेश्वर, पीठाधीश्वर और मुख्य प्रशासनिक अधिकारी उपस्थित थे। बैठक में शाही जुलूस और अखाड़ों के स्नान मार्गों को चौड़ा करने और मरम्मत का निर्णय, श्रद्धालुओं के रहने पीने के पानी, स्वास्थ्य सेवाओं और सफाई कार्यों में तेजी लाना आदि पर चर्चा की गई। ये परिषद आने वाले सिंहस्थ कुंभ मेले की तैयारियों को सुदृढ़ करेगी और प्रशासन व संतों के बीच तालमेल को मजबूत बनाएगी। महाराष्ट्र से सीनू संवाददाता लक्ष्मीकांत निकम की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।